चला आज मी बनवत आहे सुकी बोंबील मसाला. त्यासाठी बोंबील कापून घेतलेले आणि गरम पाण्यामध्ये ते चांगले गरम पाण्यामध्ये टाकायचे, म्हणजे घाण पण निघून जाते आणि वास पण येत नाही बोंबीलचा. गरम पाण्यामध्ये टाकून आणि ते धुवून घ्यायचे. आणि इकडे कांदे घेतलेले मी 4-5 कांदे घेतलेले, टोमॅटो घेतलेले, ते कापून घेतलेले बारीक. आणि मस्त हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर. आता हिरवी मिरची, लसूण आणि मीठ मी आता ठेचून घेणार आहे मस्त. आणि इकडे तवा ठेवलेला आहे. आणि आता बोंबील कोरडे झालेले आणि त्याच्यात हळद मीठ टाकून ते तळून घ्यायचे. थोडेसे कडक तळून घ्यायचे आपल्याला, म्हणजे चटणी छान होते मस्त बोंबलाची. आणि इकडे आता हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेते मी, तो टाकायचा आपल्याला चटणीमध्ये बोंबीलच्या. आता हे पण झालेलं आहे आपलं हिरवी मिरच्या आणि लसूण, तो काढून घ्यायचा आपल्याला बाजूला. आणि इकडे आता आपली बोंबील पण मस्त झालेली आहे कडक तळून. आणि कढई ठेवलेली आहे, त्याच्यात तेल टाकलेलं आहे आणि मस्त ठेचा टाकलेला आहे लसूण आणि हिरव्या मिरचीचा. चांगला होऊ द्यायचा आहे तो. लसणाने छान टेस्ट येते चटणीला. आणि कांदा टाकायचा आहे आता. कांदा पण चांगला परतून घ्यायचा आपल्याला मस्त. आणि नंतर टोमॅटो टाकायचे आपल्याला, ते पण छान होऊ द्यायचे. चटणी खूप छान लागते, ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर मस्त लागते. आणि मीठ टाकलेले आता चवीनुसार. थोडंसं झाकण ठेवायचं आणि त्याच्यामध्ये थोडे मसाले टाकले, लाल तिखट वगैरे टाकलेले, हळद. आणि छान परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा, टोमॅटो, मसाले. आणि कोथिंबीर टाकलेली मी, मला आवडते कोथिंबीर जास्त, थोडी जास्त टाकलेली. आणि चांगलं परतून मग त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे थोड्या वेळ आपल्याला. आणि थोडं होऊ द्यायचं आहे. आणि बघा आता आपली झालेली मस्त. थोडंसं पाणी टाकलं होतं मी. आणि आता आपण तळलेली बोंबील टाकायची त्याच्यामध्ये मस्त. आणि मस्त छान परतून घ्यायची आहे परत आपल्याला. आणि सुके बोंबिलाची चटणी आपली तयार आहे मस्त, मसाला चटणी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता एका बाउलमध्ये काढून घेते मी. आणि मस्त टेस्टी झालेली आपली बोंबलची चटणी. परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.